सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमच्या घरातील किंवा अगदी तुमच्या जवळची व्यक्ती तुम्हाला खूप त्रास देते, तुमच्याशी शत्रुत्वाने वागते किंवा तुमच्या प्रत्येक कामावर अगदी बारकाईने नजर ठेवून आहे. तुमचे काम होणार नाही याकडे फार लक्ष ठेवते. झालेलं काम पूर्णत्वास जाईल त्याच्या आतच पुन्हा ते बिघडते. किंवा तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचा त्रास आहे हे कसं समजावं, किंवा तुमचा एखादा शत्रू आहे किंवा तुम्हाला बाहेरून काहीतरी कोणीतरी केलं आहे हे कसं समजेल. कालच एका व्हिडिओखाली कमेंट होती की आम्हाला कोणीतरी त्रास देतं हे आम्हाला कसं समजेल. तर बघा, त्या कमेंटचं सुद्धा मी उत्तर देते. ह्या व्हिडिओला अनुसरूनच उत्तर आहे हा, की तुमचं काम खूप छानपैकी चाललं आहे आणि ते काम म्हणजे कुठलाही तुमचा व्यवसाय, बिझनेस काहीही असेल आणि तो अचानक अगदी मंद झाला आहे, त्याच्यातून तुम्हाला जास्त नफा मिळत नाही, किंवा जो पैसा आहे तो पैसा तुम्ही साठवता परंतु तो साठला जात नाही, कुठल्या ना कुठल्या मार्गाने तो निघून जातो, किंवा घरात नेहमी अगदी अचानकपणे म्हणजे चालता बोलता काहीतरी वाईट घटना घडणं, किंवा अगदी सुदृढ व्यक्ती पण ती अचानक खूप आजारी पडते. असं काहीतरी होतं की अगदी आपल्याला एखाद्या घटनेने धक्का बसतो, किंवा आपल्या स्वतःच्याच घरात आपल्याला खूप घाबरल्यासारखं वाटतं. रात्री झोपेतून दचकून उठायला होतं, किंवा सतत माझ्याकडे कोणीतरी लक्ष ठेवून आहे असं वाटतं, किंवा माझ्या पाठीपाठी कुणीतरी फिरतं, किंवा अगदी काहीतरी चित्रविचित्र आपल्याबरोबर घडतं असं काहीतरी आपल्याला स्वतःला वाटतं. अशा सगळ्या गोष्टी जर तुमच्याबरोबर घडत असतील तर समजून जायचं की तुम्हाला तुमच्यावर कुणीतरी काहीतरी करणी बाधा केलेली आहे, किंवा काहीतरी जादू टोना टोटका केलेला आहे. तुम्हाला भूक न लागणं, किंवा तुम्हाला सतत काहीतरी वाद घालत राहणं, किंवा तुम्हाला एखाद्या गोष्टीत तुम्हाला इंटरेस्टच न येणं, म्हणजे समजा तुम्हाला डान्स करायला आवडतो परंतु तुम्हाला करू नये असं वाटतं, किंवा एखादी चांगली गोष्ट तुम्हाला पूर्वीपासून खूप आवडत होती परंतु अचानकच ती गोष्ट करायला आवडत नाही, किंवा एखादी वस्तू तुम्हाला खूप आवडते आणि ती वस्तू आवडायची बंद झाली, असं होईल त्यावेळेला समजून जायचं की आपल्यावर कुणीतरी काहीतरी केलं आहे. तुम्हाला सगळ्यांना कळलं असेल की तुम्हाला हे जर त्रास होत असेल तर नक्कीच तुमच्यावर कुणीतरी काहीतरी केलं आहे. नॉर्मल गोष्टी असतात त्या आपल्यावर घडू शकतात, परंतु खूप जास्त जर घडायला लागल्या तर मात्र तुम्ही स्वतःला नक्कीच तपासून पहा. आता काय करायचं, तुमच्या घरातील किंवा तुमच्या जवळचीच व्यक्ती तुम्हाला खूप त्रास देते, तुमच्या मुलांना त्रास देते. बऱ्याच लोकांच्या कमेंट येतात, माझी सासू त्रास देते, किंवा माझे दीर नणंद त्रास देतात, किंवा माझा नवराच खूप त्रास देतो. ह्या सगळ्यांसाठी एक आज खास करून उपाय घेऊन आलेले आहे. उपाय खूप महत्त्वाचा आहे. ज्यांना कोणाला हवा असेल त्यांना व्हॉट्सअपला सुद्धा जाऊन शेअर करा, कारण तुमच्यासोबतच इतर कुणाचं तरी चांगलं व्हावं असं माझीसुद्धा इच्छा आहे, आणि माझा व्हिडिओ इतरांपर्यंत खूप चांगल्या पद्धतीने पोचावा ही सुद्धा इच्छा आहे. प्रत्येकाने नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. आता काय करायचं सांगते का, एक तमालपत्र घ्यायचं आणि त्या तमालपत्रावर तुम्हाला तुमच्या ज्या व्यक्तीचं नाव माहिती असेल, म्हणजे जी व्यक्ती तुम्हाला खूप त्रास देते, तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव माहिती असेल तर काळ्या रंगाच्या पेनाने तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव लिहायचं. नाव मराठीतच लिहा, इंग्लिशमध्ये नाव लिहू नका. पुढे सांगते का. आता काळ्या रंगाच्याच पेनाने लिहायचं, कारण शत्रुनाशाचा आपण उपाय करतो. शत्रूची बुद्धी नष्ट व्हावी, त्रास देण्याची बुद्धी नष्ट व्हावी त्यासाठी आपण उपाय करतो. तमालपत्रावर काळ्या रंगाच्याच पेनाने नाव लिहा. तुम्ही त्या व्यक्तीचं नाव लिहा, नाव कितीही अक्षरांचं असू द्या. समजा तुम्ही सागर लिहिलात तर 3 अक्षर झाली, योगेश लिहिलात तरी पण 3 अक्षर झाली, तुम्ही जर का शीतल लिहिलं 3 अक्षर झाली. म्हणजे कितीही कसंही कुणाचंही नाव लिहा, त्याची अक्षरं मोजून घ्या. त्यानंतर काय करायचं, हे जे तमालपत्र आहे हे तमालपत्र तुम्हाला प्लेन साईडला नाव लिहायचं आहे, आणि तमालपत्र तुमच्या साईडूनच व्यवस्थितपणे गुंडाळून घ्यायचं आहे, रोल करून घ्यायचं आहे. ज्या व्यक्तीचे तुम्ही नाव लिहिले त्या व्यक्तीचे किती अक्षर आहेत नावाचे ते तेवढे तुम्हाला लवंग घ्यायचे आहेत. लवंग घ्यायचे आहेत आणि त्या तमालपत्रावर खोचायचे आहेत. तमालपत्र तुम्हाला उजव्या हातात घ्यायचं आहे. ओम शरणे शरणे वश वश, ओम शरणे शरणे वश वश, ओम शरणे शरणे वश वश 108 वेळेला हा मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर छोटूसा एक काळासा कपडा घ्यायचा आहे आणि त्याची एक पोटली तयार करायची. शनिवारपासून हा उपाय करायचा आहे. शनिवार, रविवार आणि सोमवार. बघा, हा ज्या वेळेला मंत्र म्हणाल त्यावेळेला तुम्हाला तो
त्या व्यक्तीचं नाव डोळ्यासमोर आणायचं आहे आणि त्या मंत्राचं पठण करायचं आहे. ओम शरणे शरणे वश वश. बघा हा जो तमालपत्र आहे गुंडाळून घेतलेला, त्याची काळ्या रंगाच्या कपड्यात पोटली तयार करा. शनिवार रविवार सोमवार 3 दिवस आपल्या जवळ ठेवा. सोमवारी संध्याकाळीच एका मातीच्या भांड्यात काही कापूर घ्या आणि ही पोटली कापुराच्या तुकड्यासोबत जाळून टाका. जाळत असताना सुद्धा तुम्ही त्या शत्रूचा नाश करता, तो शत्रू तुमच्यापासून लांब गेले अशा पद्धतीने इमॅजिन करा. राहिलेली ही जी राख आहे, ही राख हातावर घ्या आणि ब्रह्मांडात फुंकून टाका. अगदीच नसेल जमत तर एखाद्या झाडाखाली नेऊन टाकली तरीही चालेल. शनिवार रविवार सोमवार 3 दिवस ही पोटली जवळच ठेवायची आहे, त्यानंतर हे जाळून टाकायचं. ह्या उपायाने तुम्हाला त्रास देणारी व्यक्ती नक्कीच शांत होईल. तुम्हाला तुमच्या मुलांना किंवा तुमच्या पतीला, तुमच्या कुटुंबाला कधीही त्रास होणार नाही ह्या उपायाने. आजचा छोटासा उपाय तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत.